आलेली आहे पार्टिसिपंट. बघा बाळांनो, आवाज ऐकू येतोय का रे? आवाज ऐकू येतोय का? आता येत असेल. बर, आपण अल्किनच्या केमिकल रिएक्शन पाहतोय. केमिकल प्रॉपर्टीज. माझा आवाज सर्वांना येतोय का बाळांनो? येस ऑर नो म्हटल्याशिवाय मला कसं काय कळणार? मी एकटी शिकवत राहील नाही तर. ओके, बर, हां ठीक आहे. केमिकल प्रॉपर्टीज पाहतोय आपण. तर याच्यामध्ये आपण एक दोन रिएक्शन पाहिलं. हे मेनली अल्किन कोणती रिएक्शन दाखवतात? ॲडिशन रिएक्शन. त्याच्यामध्ये आपण काल पाहिलेलं आहे ॲडिशन ऑफ H2. अल्किनमध्ये H2चं ॲडिशन केल्यानंतर कोण तयार होतो? अल्केन. ठीक आहे. परत नंतर पाहिलं होतं आपण ॲडिशन ऑफ हॅलोजन X2. मग याचं ॲडिशन केल्यानंतर कोण तयार होतं सांगा बरं? हॅलोजन. X2 ॲड केलाय. चला सांगा, कोण तयार होतो? बरोबर आहे दीपक. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं तरी चालेल. विसिनल डायहॅलाइड. आणि विसिनल डायहॅलाइड पासून अल्किन तयार करायचं असेल तर आठवतं का? विसिनल डायहॅलाइड याच्यापासून जर अल्किन तयार करायचं असेल तर काय वापरायचं? छान, बरोबर आहे, दीपकने उत्तर दिलेलं आहे झिंक. ठीक आहे. जरा क्रॉस असं व्हाईस वर्सा दोन्ही रिएक्शन लक्षात असू द्यायचा. मग त्याच्यानंतर आपण थर्ड रिएक्शन पाहतोय ती म्हणजे ॲडिशन ऑफ HBr. मग आता HBrचं ॲडिशन करत असताना आपल्याला दोन टाईपच्या रिएक्शन पाहायच्या. ते म्हणजे त्यातली फर्स्ट रिएक्शन झालेलं आहे ॲडिशन ऑफ HBr इन सिमेट्रिकल अल्किन. सिमेट्रिकल अल्किन. सिमेट्रिकल अल्किन म्हणजे असा की कार्बन कार्बन डबल बॉन्डला जेवढे राईट हँड साईडला कार्बनचे किंवा अल्काइल ग्रुप आहेत तेवढेच लेफ्ट हँड साईडला असले पाहिजेत, किंवा त्यांना कट केलं तर इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड झालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं की HBrचं जर ॲडिशन केलं तर जर जो प्रोडक्ट येतो काहीतरी काय हॅलो अल्केन फॉर्म होतो. ठीक आहे. RH फॉर्म होतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही हायड्रोजन कोणत्याही कार्बनला अटॅच करू शकता. ब्रोमीन ऑर एनी हॅलोजन कोणत्याही कार्बनला अटॅच करू शकता. हे आपलं झालं होतं. मग आता आपल्याला पुढची रिएक्शन पाहायची आहे ती म्हणजे ॲडिशन ऑफ HBr टू अनसिमेट्रिकल अल्किन. अनसिमेट्रिकल अल्किन जर असेल तर त्यावेळेस काय करणार? जसं की आता इथे घेतलेला आहे अल्किन, अनसिमेट्रिकल अल्किन, तो म्हणजे बघा प्रोपीन. हा अनसिमेट्रिकल आहे. मग आता याची रिएक्शन जर समजा HX सोबत केली, X मीन्स X हा इथं कोण कोण असू शकतो? क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. फ्लोरीन येणार नाही. मग आता याची रिएक्शन जर HX सोबत केली तर दोन प्रकारचे प्रोडक्ट तयार होतात. तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बघा आता इकडे कसे तयार होतात. एक तर हा हॅलोजन या कार्बनकडे जाईल आणि हायड्रोजन सेकंड कार्बनकडे. वाटलं तर आपण याला नंबरिंग देऊया समजण्यासाठी. पहिली केस ही, तर त्याचं उत्तर काय येईल मग? CH3 CH2 CH2X. ठीक आहे. आणि समजा जर X सेकंड कडे जाऊ शकतो असं पहिल्या केसमध्ये होतं. समजा आता हॅलोजन फर्स्ट कार्बनकडे गेला होता, त्याच्याऐवजी जर हा हॅलोजन सेकंड कार्बनला अटॅच झाला तर काय होईल बघा. प्रोडक्ट कसा आहे तो? CH3 CH3X. ठीक आहे. अशा टाईपचे दोन प्रोडक्ट येऊ शकतात. मग आता याच्यामध्ये कोणता प्रोडक्ट मेजर आणि कोणता प्रोडक्ट मायनर हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्याच्यासाठी एक रूल झालेला आहे तुम्हाला. आय थिंक ही नाही तुम्हाला ही 100% ही रिएक्शन झाली
झालेली आहे हॅलो अल्केन मध्ये, ती आहे मार्कोनिकॉव्ह रूल, बरोबर, एम के रूल नुसार. मग आता याच्यामधला फर्स्ट आणि सेकंड यातला मेजर प्रोडक्ट कोणता आहे सांगा बरं. चला सांगा, मेजर आणि मायनर प्रोडक्ट कोणता असतो यातला. सेकंड. आणखीन सांगा बरं, सगळेजण गेला विसरून. बरोबर आहे दीपक, अंजली, बरोबर आहे दोघांचं पण. सेकंड जो असेल तो असेल मेजर प्रोडक्ट. निकिता बरोबर आहे. मग तो कशामुळं तुम्हाला इन डिटेल याचा मेकॅनिझम सुद्धा होता तुम्हाला. आणि एनसीईआरटी मध्ये ज्या रिएक्शनचा मेकॅनिझम दिलेला आहे त्या रिएक्शन मेकॅनिझम सहित अप टू डेट पार्ट असल्या पाहिजे. ज्यांना मेकॅनिझम नाही त्यांना फक्त लक्षात ठेवायचं रिएक्शन. मेकॅनिझम जर दिलेला असेल तर तो मेकॅनिझम 101% पार्ट असायलाच पाहिजे. तर एम के रूल नुसार मार्कोनिकॉव्ह रूलचं काय म्हणणं आहे, जर निगेटिव्ह पार्ट बघा हा असेल तुमचं, समजा HBr सोबत जर रिएक्शन होत असेल तर निगेटिव्ह पार्ट ऑफ हा H प्लस हा Br मायनस बॉन्ड ब्रेकिंग झाल्यानंतर निगेटिव्ह पार्ट ऑफ हॅलोजन it will get attached to the carbon number of hydrogen of the carbon which is having less number of hydrogen. कळले का, कार्बन कार्बन डबल बॉन्ड मधील अशा कार्बनला जाऊन अटॅच होतो मायनस ग्रुप, नंबर ऑफ हायड्रोजनची संख्या कमी असेल. मग कोणता येतो बघा, इथं एक आहे. प्लीज म्यूट ऑल बाबा, म्यूट मध्ये डोक्याला ताणच आहे. थांबा जरा करते म्यूट. ओके, केलेलं आहे, म्यूट केलेलं आहे. बर, मग आता हा झाला एम के रूल. काय अडचण याच्यामध्ये, हा झालेला आहे तुम्हाला. मग आता मला एक व्यवस्थित उत्तर द्या. हे समजली रिएक्शन, आणि याला मेकॅनिझम आहे पण सांगत बसत नाही कारण खूप डिटेल मध्ये झाली तुम्हाला आता ही रिएक्शन हॅलो अल्केन मध्ये. आता ह्या एम के रूल मध्ये मेकॅनिझम मध्ये काय फॉर्म होते मला फक्त सांगायचंय. फॉर्म होतो का कार्ब फॉर्म होतो का कार्बन रॅडिकल. असे क्वेश्चन येऊ शकतात ऑब्विसली. मेकॅनिझमच्या कोणत्याही पार्टवरती क्वेश्चन विचारू शकतात. सांगा बरं काय तयार होईल. कधी कधी माहित जरी नसलं तर आलेल्या प्रोडक्ट वरून सुद्धा म्यूट नाही झालं वाटतं. म्यूट झाले रे, म्यूट म्यूट केले. म्यूट केलेलं आहे. कार्बोकॅटायन. ओके, हा काय तयार होतो, कार्ब कॅटायन. बरोबर आहे अंजली, म्यूट केले आता, तसं कसं काय होऊ शकतं. कार्ब कॅटायन फॉर्म होतो, ठीक आहे. अरे वा, कोणीतरी बोलाय, काय करावं. झाले का बघा बरं म्यूट. झालं बर. हा झाला मार्कोनिकॉव्ह रूल, ठीक आहे. परत हे काय तेच दिलेलं असणार. मार्कोनिकॉव्ह रूल काय म्हणतो त्याच्याविषयी दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट रिएक्शन पाहूत आपण.
बरं, आता बघा इथे काही प्रॉब्लेम दिलेले आहेत, छोटे एक्झाम्पल दिलेले आहेत, ते बघूया. तर या या एक्झाम्पल मध्ये सिम्पली हा अल्किन आहे, नावाची तेवढी काही गरज पडत नाही. हा अल्किन आहे, याचे दोन प्रोडक्ट पॉसिबल आहेत. एक तर हा बॉन्ड ब्रेक होईल, त्या बॉन्डच्या ठिकाणी एका साईडला Br आणि दुसऱ्या साईडला हायड्रोजन ग्रुप अटॅच होईल. समजा इथं मग आता इथं समजा झाला, हा तर ऑलरेडी एक बॉन्ड आहे, इथं एक तर इथं हायड्रोजन ग्रुप अटॅच होईल किंवा इथं. मग कोणता असेल मेजर? जिथं हायड्रोजनची संख्या ज्या कार्बनला, हे इथं आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, इथं पण आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, याच्याकडे कमीत कमी याच्याकडे किती हायड्रोजन आहेत? हा कार्बन, दुसऱ्या कार्बनला हा डबल बॉन्ड, म्हणजे एकही हायड्रोजन नाही. त्याच्यामुळे मेजर प्रोडक्ट कोणता असेल? हा असेल मेजर प्रोडक्ट. पण इथं हा मायनर, कारण याच्याकडे 1 2 3 म्हणजे दुसरा कोण होता? हायड्रोजन. एक हायड्रोजन याच्याकडे होता, तर याच्याकडे एकही हायड्रोजन नव्हता. ओके, नेक्स्ट. परत तेच आहे, पण याच्यामध्ये हॅलोजन तुम्ही कोणताही वापरू शकता, फक्त एक्सेप्ट करावं लागेल तुम्हाला फ्लोरीनला. पुढे कोण आहे? इथं आता कुठे बाबा, इथं असेल, डबल बॉन्डच दिलेलं नाहीये, कदाचित इथंच असेल डबल बॉन्ड. नाही, इथं असेल, इथं असेल डबल बॉन्ड. मग साधी गोष्ट आहे, कुठे येईल? इथे येईल Br ग्रुप, जो कोणता असेल मेजर प्रोडक्ट असेल. सोपे आहेत रिएक्शन, सोपे आहेत एकदा समजल्यानंतर. परऑक्साईड इफेक्ट जसा मार्कोनिकॉव रूल आहे, तसाच त्याच्या अपोजिट अँटी मार्कोनिकॉव रूल आहे. मग त्या रूलचं म्हणणं काय आहे? समजा तुम्ही असा अल्किन घेतला आणि त्याची रिएक्शन केली, पण याची हा अँटी मार्कोनिकॉव रूल ऍप्लिकेबल आहे ओनली फॉर HBr इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड. इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड हे मात्र कंडिशन कंपल्सरी आहे. HBr, HCl जमत नाही ना, HI जमत नाही, ठीक आहे. फक्त HBr आणि इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड असेल तर आणि तरच. मग अँटी मार्कोनिकॉव रूलचं असं म्हणणं आहे की निगेटिव्ह पार्ट ऑफ HBr हा अशा कार्बनला अटॅच होईल, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या, की जिथे जास्तीत जास्त हायड्रोजन असतील. म्हणजे एक तर बघा, याचे प्रोडक्ट असा येऊ शकतो आणि असा एक येऊ शकतो. तर यांच्यामध्ये हा प्रोडक्ट मेजर प्रोडक्ट असेल. त्याच्या मागे कारण आहे, कारण याचा जर तुम्ही मेकॅनिझम पाहिला तर याच्यामध्ये काय फॉर्म होत होतं रे? आठवते का बघा बरं. कार्ब, कॅटायन, एनायन, फ्री रॅडिकल काय फॉर्म होत होतं? इंटरमिडिएट काय फॉर्म होत होता? चला सांगा बरं, आठवते का बघा. रिएक्शन तुम्ही एक वहीच केली पाहिजे, सेपरेट एक नोटबुक करून टाका, प्रत्येक चॅप्टरच्या रिएक्शन लिहून काढायचे त्याच्यामध्ये. आणि क्विक रिव्हिजन करायचं असेल तर फक्त त्या रिएक्शनच पाहत राहायचं. आठवत नाही? रॅडिकल तयार होतो या रिएक्शन मध्ये, फ्री रॅडिकल तयार होतो, Br डॉट आणि H डॉट अशा प्रकारे. मग याच्यामध्ये सेकंडरी आणि प्रायमरी असे इंटरमिडिएट रॅडिकल तयार होतात. मग त्याच्यामध्ये सेकंडरी मोर स्टेबल असतो आणि त्याच्यानुसार रिएक्शन प्रोसीड होते आणि अशा प्रकारचा प्रोडक्ट येतो. कसा येतो ते लेक्चर झाल्यानंतर तुम्ही पाहत बसा, मी काही सांगत बसणार नाही, मेकॅनिझम तुम्हाला भरपूर डिटेलमध्ये झालेलं आहे. फक्त मार्कोनिकॉव, अँटी मार्कोनिकॉव यांच्यामधला डिफरन्स समजून घ्या. मार्कोनिकॉव हा रूल ऍप्लिकेबल आहे ओनली फॉर अनसिमेट्रिकल अल्किन, ठीक आहे. अनसिमेट्रिकल अल्किन त्याच्यामध्येही तुम्ही HCl म्हणजे सॉरी क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन याच्यापैकी काहीही वापरू शकता. पण अँटी मार्कोनिकॉव रूल हा ऍप्लिकेबल आहे ओनली फॉर HBr इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड. मार्कोनिकॉव मध्ये कार्ब कॅटायन तयार होतो, तर अँटी मार्कोनिकॉव मध्ये फ्री रॅडिकल तयार होतो, ठीक आहे.
रिएक्शन समजली का? रिएक्शन समजली का? दोन्ही रिएक्शन समजल्या का? समजलं असेल तर येस पाठवा. बाबांनो थोडस रिव्हिजन करत चला बरं, रिएक्शन विसरलेल्या दिसायला थोड्या. ओके. एक मस्तपैकी एखादी वही करा, त्याच्यामध्ये सगळ्या रिएक्शन, दुसरं काहीच फावट पसारा लिहित बसायचं नाही, फक्त रिएक्शन लिहून ठेवायच्या आणि त्याचाच अभ्यास करायचा फक्त. रिएक्शनचं क्विक रिव्हिजन पाहिजे असेल तर. बरं, आता इथं काही एक्झाम्पल दिलेत ते सॉल्व्ह करूया आपण. याच्यामध्ये तर काही अडचण नाही का, कारण हा कोणता आहे बघा. याची रिएक्शन केलेली आहे HX सोबत. मार्कोनिकॉव जर केला, मार्कोनिकॉव रूल न जर याला ऍप्लिकेबल असेल तर हा प्रोडक्ट येईल 2 क्लोरोप्रोपेन. ठीक आहे, समजा क्लोरीन असेल तर याच्यावर काय येईल मात्र 1 क्लोरोप्रोपेन. म्हणजे सिंपल आहेत, काही अवघड नाहीये. ते डिफरन्स सांगितलेलं बघा इथं फक्त. इन ऍब्सेन्स ऑफ परऑक्साईड HBr म्हटलं की, समजा जर HBr सोबत तुमचे रिएक्शन आहे आणि समजा इथं परऑक्साईड असेल, पर ऑक्साईड, तर अँटी मार्कोनिकॉव रूल वापरायचा. आणि जर परऑक्साईड नसेल तर कोणता रूल वापरायचा? MK रूल. ठीक आहे, हे काय आलं ओके. हा, नेक्स्ट काय म्हटलंय बघा. आता इथे काही रिएक्शन दिलेले आहेत, याच्यामध्ये मेजर प्रोडक्ट कोणता आहे तो तुम्हाला काढावा लागेल. हा, कोणासोबत आहे ही रिएक्शन? ही रिएक्शन आहे प्रोपीनची रिएक्शन आहे HBr इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड. इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड, तर याचा प्रोडक्ट काय आला पाहिजे? तोंडीच काढता येईल 1 ब्रोमोप्रोपेन. आणि फक्त HBr सोबत आहे, परऑक्साईड नाहीये, मग याचा प्रोडक्ट येईल 2 ब्रोमोप्रोपेन. रिएक्शन सोपे आहेत. परत अगेन HCl सोबत रिएक्शन आहे इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड. बर, तर इथं कोणता रूल वापरणार मला जर सांगा बरं. HCl आहे इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड, तर इथं कोणता रूल वापरणार? MK रूल का AMK रूल? चुकीचा असू शकते बरं का नोट्स मध्ये, पण या नोट्सवर विश्वास ठेवू नका. म्हणजे भरपूर कमी चुका आहेत पण तरी. बरोबर आहे दीपक आणि अंजली, बरोबर. कोणता रूल वापरायचा? MK. कारण पुस्तकामध्ये असं काही दिलंय का? परऑक्साईड फक्त कोणासाठी ऍप्लिकेबल आहे? HBr आणि परऑक्साईड असेल तर आणि तरच अँटी मार्कोनिकॉव रूल वापरायचा, अदरवाईज मार्कोनिकॉव रूल. ठीक आहे, नेक्स्ट परऑक्साईड इफेक्ट. हा बघा, आता NCERTच्या बुक मध्ये व्यवस्थित दिलंय. एक हा आहे हायड्रोजन परऑक्साईड, आपल्या NCERT मध्ये दिलेला आहे बेन्झोइल परऑक्साईड. याचं फ्री रॅडिकल मध्ये फॉर्म होते, फक्त लक्षात असू दे परऑक्साईड असा असतो, बाकी काही घेणं देणं नाही आपल्याला. ही रिएक्शन इथं संपते. पुढची रिएक्शन बघूया काय आहे. झाला. ओके, बघा मार्कोनिकॉव अँटी मार्कोनिकॉव रूल संपले. आता नेक्स्ट रिएक्शन आहे ते म्हणजे ऍडिशन ऑफ H2SO4. बघा, सिम्पली अल्किन म्हटलं की लक्षात ठेवायचं, अल्किन हे होईल तेवढं ऍडिशन रिएक्शन दाखवतात. म्हणजे हे सतत डोक्यामध्ये असू द्यायचं. कशामुळं? कारण बाबा त्यांच्याकडे लुजली पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन आहेत, मग
म्हणजे हा इलेक्ट्रॉन रिच झाला, याच्याकडे होईल तेवढं इलेक्ट्रोफिलिक अटॅकर येतो, त्याच्यावर अटॅक करतो. ठीक आहे. म्हणजे कधी कधी काय होतं की तुम्हाला मेकॅनिझम सुद्धा थोडासा कळू शकतो, किंवा समजा वॉटर आहे H प्लस, मग H प्लस अगोदर जाईल का OH मायनस अगोदर जाईल? H प्लसच जाईल का, कारण हा कसा आहे इलेक्ट्रॉन डेफिशियंट. ठीक आहे, याच्यासाठी सांगेल. बर, अरे बाबा हे कुठं जात राहत. तर मग आता ह्या रिएक्शन मध्ये बघा, अल्किनची रिएक्शन आहे H2SO4. हा कोण आहे? H2SO4. मग याच्यामध्ये काय असतं, हा हे ऍसिड आहे. ऑब्विसली ऍसिड काय देतो? H प्लस देतो. मग हा H प्लस म्हणून बाहेर पडतो. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा अटॅक कोणाचा होणार? H प्लस, इलेक्ट्रॉन डेफिशियंट. मग आता हा हायड्रोजन या कार्बनकडे जाईल, HSO4 मायनस. हे बघा असं तयार होतं, HSO4 मायनस हा या कार्बनकडे जाईल. बरोबर, मग त्याच्यावरून असा काहीतरी प्रोडक्ट तयार होतो, आणि त्या प्रोडक्टचं नाव आहे अल्काइल हायड्रोजन सल्फेट. मग आता इथं 2 कार्बन आहेत, त्याच्यामुळे याचं नाव असेल इथाइल हायड्रोजन सल्फेट. बर, समजा आता इथे जर प्रोपीन असता, तर प्रोपीन जर असता आणि परत समजा H आणि इथे मी लिहिते SO4H, तर मग आता याच्यामध्ये अवघड आहे ना. H प्लस समजा या कार्बनकडे गेला आणि हा ग्रुप इथं आला, तर वेगळाच प्रोडक्ट तयार व्हायलाय. कळले का? हा SO4H. ठीक आहे, आणि समजा SO4 या कार्बनकडे न जाता इकडे गेला, तर वेगळाच प्रोडक्ट तयार होतो. SO4H. ठीक आहे, मग अशा प्रकारे 2 प्रोडक्ट तयार होत आहेत जर अनसिमेट्रिकल अल्किन असेल तर. मग आता यातला मेजर प्रोडक्ट कोणता? तर तो पण ठरवतो मार्कोनिकॉव्ह रूल नुसारच याचा प्रोडक्ट येईल. मग कोणता येईल सांगा बरं? H2SO4 ची रिएक्शनचा प्रोडक्ट सुद्धा मार्कोनिकॉव्ह रूल नुसारच होतो. म्हणजे जिथं मार्कोनिकॉव्ह रूल असेल तर तिथं समजायचं की इंटरमिडिएट कार्ब कॅटायन असेल, त्याच्यामुळे आता हे मार्कोनिकॉव्ह रूल तयार होतो. सांगा बरं कोणता असेल मग प्रोडक्ट, फर्स्ट का सेकंड? सेकंड, बरोबर. छान, मग ह्याचा मेजर प्रोडक्ट कोणता असेल? सेकंड प्रोडक्ट असेल मेजर प्रोडक्ट. ठीक आहे, रिएक्शन सोपे आहे. प्रोपीन घेतलेला आहे, इथं काही नावं चुकलेले असू शकतात, तर तुम्ही दुरुस्त करून घेत चला. प्रोपीन H2SO4 सोबत रिएक्शन केली MK रूल नुसार, HSO4 आणि हा हायड्रोजन. परत नेक्स्ट रिएक्शन बघा आपण, रिएक्शन फास्ट होतील. कसे असतील बघा, पहिली पाहिली आपण ऍडिशन ऑफ H2, अल्केन तयार झाला. सेकंड पाहिलं आपण ऍडिशन ऑफ X2, विसिनल डायहॅलाइड तयार झाला. थर्ड पाहिली आपण रिएक्शन ऍडिशन ऑफ HX, त्याच्यामध्ये 2 रूल, MK रूल, anti-MK रूल. Anti-MK rule is applicable only for HBr in presence of peroxide. नेक्स्ट फोर्थ रिएक्शन पाहिली आपण, ती म्हणजे ऍडिशन ऑफ, काय होतं, कोणती होती? ऍडिशन ऑफ H2SO4, सल्फ्युरिक ऍसिड. HSO4 तयार होतो आणि त्याचा प्रोडक्ट कोणत्या रूल नुसार तयार होणार? मेजर प्रोडक्ट मार्कोनिको रूल नुसार. ठीक आहे, पुढची रिएक्शन आहे ती म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर. ऍडिशन ऑफ वॉटर, साधी गोष्ट, याच्यावरून तुम्ही अंदाज मांडू शकता की याच्यापासून अल्कोहोल काहीतरी OH ग्रुप असायला पाहिजे, अल्कोहोल तयार होतो, अंदाज. ठीक आहे, पण ऑलवेज ट्रू होईल असं काही नाही. अल्किन परत आहे, एकीकडे हायड्रोजन जाईल, दुसऱ्या कार्बनकडे OH ग्रुप जाईल. ठीक आहे, इथं परत आहे H प्लस, दुसरा आहे OH मायनस. ही रिएक्शन सुद्धा मार्कोनिकॉव्ह रूल नुसारच होते, लक्षात असू द्यायचं. ही रिएक्शन सुद्धा मार्कोनिकॉव्ह रूल नुसारच होते. सिमेट्रिक असेल तर काहीच अडचण नाही, पण अनसिमेट्रिक असेल तर MK रूल यूज करायचा.
म्हणजे काय तयार होतो, इथेनॉल. परत समजा प्रोपीन घेतलं तर त्याच्यापासून काय तयार होईल, मग सांगा बरं उत्तर काय असेल. प्रोपीन जर घेतला आणि वॉटर सोबत रिएक्शन केली तर काय तयार होतो. प्रोडक्टचं आता नाव आलं पाहिजे, काही गोष्टी तोंडी पण करायला शिका. सांगा बरं काय तयार होईल. प्रोपीनची रिएक्शन वॉटर सोबत केली, पण ऍसिडिक मीडियम पाहिजे बरं का, ऍसिडिक मीडियम पाहिजे. कारण ऍसिडिक असेल तर जास्तीत जास्त H+ आपल्याला भेटतात. चला उत्तर सांगा बरं काय ते, लिहून काढून सांगा, काय अडचण नाही. बरोबर आहे दीपक. नाही, शर्वरी, अंजली चुकले उत्तर. असं कसं व्हायलंय बरं. ही रिएक्शन कोणत्या रूल नुसार होते म्हटलं मी, मार्कोनी-कॉवर रूल नुसार. मार्कोनी-कॉवर रूल नुसार प्रोपॅनॉल येते का उत्तर. दीपकचं उत्तर बरोबर आहे. हा चला सांगा सांगा, आणखीन सांगा. प्रोपॅनॉल झालं, ते उत्तर चुकलं. मग राहतो कुठला, प्रोपॅन 2 ऑइल. मग तेच येणार आता. थोडस समजून घ्या, गडबडीत उत्तर देऊ नका. लागू दे ना, वेळ लागू द्या. कळलं. ओके. मग एक तर उत्तर येईल, मी बघा शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिते. एक तर हे प्रोपॅनॉल किंवा 2 प्रोपॅनॉल, प्रोपॅन 2 ऑइल. ठीक आहे. मग याचं उत्तर येते 2 प्रोपॅनॉल. बरोबर. बर आहेत पुढे प्रॅक्टिसला. थांबले ते एक्झाम्पल तुमची वाट बघत. तिथं बघूया कोण देते उत्तर. हा पण एका प्रकारचा अल्किन आहे. त्याची रिएक्शन वॉटर सोबत ऍसिडिक मीडियमच्या प्रेझेन्स मध्ये काय होईल. परत मार्कोनी-कॉवर ऑब्विसली इथे काय आहे, हायड्रोजन कमी आहेत किंवा नसतील, पण तिथे जाऊन अटॅच होतो OH ग्रुप. ठीक आहे. बर, ही पण रिएक्शन झाली. रिएक्शन खूप सोप्या आहेत, खूपच रिएक्शन सोप्या आहेत. पुढची रिएक्शन बघूत आपण आता. ऍडिशन ऑफ वॉटर झालं. ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशनची रिएक्शन मला खूप आवडते, कारण ही रिएक्शन अल्डिहाइड कीटोन मध्ये आहे, अल्कोहोल मध्ये आहे, अल्किन मध्ये सुद्धा आहे. तीच रिएक्शन आणि तेच प्रोडक्ट. म्हणून लक्षात राहिले पाहिजे कोणाचं काय ऑक्सिडेशन झालं की काय तयार होतो. एकदम सिंपल आणि मस्त रिएक्शन. बघा नेक्स्ट रिएक्शन आहे ते म्हणजे ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन, अल्किनचं ऑक्सिडेशन होतं 2 मीडियम मध्ये. एक तर पहिल्यांदा तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे अल्कलाइन. पहिलं आहे ऑक्सिडेशन. मग बघा आता, using alkaline you can also call this alkaline as a dilute. यालाच तुम्ही दुसरा शब्द वापरू शकता, तो म्हणजे डायल्यूट KMnO4. आणि दुसरा आहे ऍसिडिक KMnO4. तर पहिल्यांदा पाहूया आपण युजिंग अल्कलाइन KMnO4 केल्यानंतर काय प्रोडक्ट येतो. अल्किन, कोणताही अल्किन घ्या, त्याचं तुम्ही जर ऑक्सिडेशन केलं तर हाच प्रोडक्ट तयार होतो अल्कलाइन KMnO4 च्या प्रेझेन्स मध्ये. बरं का, अल्कलाइन KMnO4 च्या प्रेझेन्स मध्ये जर तुम्ही यूज केलं तर ग्लायकॉल तयार होतो. किंवा तुम्ही ह्याला, आता हा कोण आहे, इथिलीन ग्लायकॉल. म्हणजे 2 कार्बनचा दोन कार्बनचा जर असेल, इथं आहे ती रिएक्शन, 2 कार्बनचा असेल तर त्याचं नाव आहे इथिलीन ग्लायकॉल. पण इन जनरल त्याचं नाव आहे ग्लायकॉल्स. त्यालाच तुम्ही आयपॅक मध्ये काय येऊ शकते, डायऑल्स. बरोबर का, म्हणजे मी पूर्ण नाव लिहित नाहीये, डायऑल्स. जर एकच अल्कोहोल OH ग्रुप असता तर ऑल अल्कोहोल. बरोबर का, प्रोपॅनॉल, ब्युटॅनॉल, 2 जण आहेत म्हणून डायऑल तयार होतात. ठीक आहे. मग आता एक्झाम्पल जर पाहायचं म्हटलं तर इथिन घेतला की इथिलीन ग्लायकॉल, 2 OH ग्रुप. ठीक आहे. ऍडजसंट कार्बनला कुठं आहेत OH ग्रुप ते पण लक्षात असू द्या. समजा जर तुम्ही 4 कार्बन वाला जर अल्किन घेतला
जिथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तो एक बॉन्ड ब्रेक होतो आणि त्याच्या ठिकाणी दोन्ही कार्बनला ऍडजसंट कार्बनला OH ग्रुप अटॅच होतो. कुठंही OH ग्रुप अटॅच करायचा नाही. ऍडजसंट कार्बन ते पण डबल बॉन्डचेच तिथं तयार होतो. फॉर एक्झाम्पल प्रोपीन आहे, त्यापासून तयार काय होतो? प्रोपिलिन ग्लायकॉल. हे बघा डबल बॉन्ड ब्रेक झाला, इथं दोन OH ग्रुप अटॅच झाले. हे झालं अल्कलाइन मीडियम मध्ये. प्रोडक्ट सोपं आहे, ठीक आहे. डबल बॉन्ड ब्रेक करा, तिथे दोन OH ग्रुप अटॅच करा. आता पुढे बघूया आपण हा ऍसिडिक KMnO4 चं म्हणणं काय आहे. जर समजा तुम्ही इथं डायल्यूट KMnO4 च्या ऐवजी ऍसिडिक म्हटलं की तेव्हाच कळतं. ऍसिडिक म्हटलं की जरा डेंजरस असणार बाबा. ऍसिडिक KMnO4 जर तुम्ही यूज केला, इथं दिसत नाहीये, मी सांगते. तर तिथं काय होतं तयार? समजा अशा प्रकारचं तुमचं अल्किन आहे, ठीक आहे. याचं ऍसिडिक KMnO4 याच्या प्रेझेन्स मध्ये जर तुम्ही ऑक्सिडेशन केलं तर त्याच्यापासून तयार होतात प्रोडक्ट, ते म्हणजे एकतर अल्डिहाइड किंवा कीटोन. अल्डिहाइड किंवा कीटोन किंवा अल्डिहाइड कीटोन काही तयार होऊ शकतं. डिपेंड करतं की तुमचा अल्किन कोणता आहे, ठीक आहे. समजा जर तुम्ही इथं RR ग्रुप आहेत, मग ते आता तुम्ही त्याचा प्रोडक्ट लिहिणार कसा? बघा, सिम्पली हा ग्रुप ब्रेक करून टाका, त्याचे दोन तुकडे करा. आपण ह्याला नाव देऊया R1, हा असेल R2. रिएक्शन कडे व्यवस्थित लक्ष द्या, रिएक्शन सोपी आहे. तर पहिला ग्रुप लिहायचा तुम्ही R1 C डबल बॉन्ड O प्लस दुसरा प्रोडक्ट तयार होतो तो म्हणजे R2 C डबल बॉन्ड O, ठीक आहे. जर इथं 1 2 3 आता ऍक्च्युली ते असं असणार, इथं हायड्रोजन आहे ना, बरोबर का? इथं आहे हायड्रोजन, ते इथं लिहून दाखवावं लागेल, कारण अल्डिहाइड आहे का कीटोन आहे ते समजण्यासाठी. हा कोण आहे इथं? H. मग आता RC डबल बॉन्ड OH हे कोण आहे? अल्डिहाइड आहे का कीटोन आहे? RCHO. आणि RCOR डॅश हे कोण आहे? याच्यामधलं अल्डिहाइड कोण आणि कीटोन कोण? सांगा बरं. RCHO कोण आहे तेवढं सांगा. RCHO अल्डिहाइड आणि RCOR कोण असेल? कीटोन, ठीक आहे. एवढा तर डिफरन्स कळतो. मग आता बघा, मी रिएक्शन जरा व्यवस्थित सांगते इथं. रिएक्शन बघा, परत एकदा सांगायले, इथं प्रोडक्ट काढता येणं महत्वाचं आहे. समजा आपण घेऊया इथिनचा जर घेतला, त्याचं जर तुम्ही ऑक्सिडेशन केलं तर त्याच्यापासून काय तयार होतात बघा प्रोडक्ट. हा CH2 डबल बॉन्ड CH2, हा बॉन्ड ब्रेक होतो, त्याचे सिम्पली दोन तुकडे करायचे. पहिल्यांदा कोण आहे? CH2, बरोबर. आता हे अल्डिहाइड किंवा कीटोन लिहायचं असेल तर तुम्हाला असं लिहावं लागेल आणि याला सिम्पली ऍड करा डबल बॉन्ड O. हा जो फर्स्ट पार्ट आहे त्याला, हा सेकंड पार्ट पण योगायोगाने तोच आहे. मग CH आणि सिम्पली डबल बॉन्ड O. मग आता हा कोण झाला? HCHO, बरोबर. आणि हा पण तोच आहे, म्हणजे ह्याला आपण 2 टाइम्स लिहूया. योगायोगाने सारखा प्रोडक्ट आला. HCHO ह्याला काय नाव आहे सांगा बरं. याचं कॉमन नाव पण आहे आणि आयुपॅक नेम पण आहे. सांगा बाबा, चला बरं सांगा. शॉर्ट फॉर्म लिहिलं तरी चालेल. मिथॅनॉल, बरोबर आहे. एकच कार्बन असल्यामुळे मिथॅनॉल. आणखी दुसरं नाव काय माहितीये का? अल्डिहाइड आहे म्हणजे एका कार्बनचा. फक्त शॉर्ट फॉर्म लिहिलं तरी चालेल. माहितीये का तुम्हाला? मी सांगते. हा बरोबर आहे दीपक, फॉर्माल्डिहाइड, बरोबर. उगा नाव लक्षात असू दे, चला फॉर्माल्डिहाइड, ठीक आहे. आणि समजा आता अशा प्रकारचं जर मी घेतलं तर तुम्ही उत्तर सांगायचं व्यवस्थित वहीमध्ये घेऊन सांगा.
समजा मी घेतलाय प्रोपीन CH3CH डबल बॉन्ड CH2, याचं केलंय ऑक्सिडेशन. तर मला जरा प्रोडक्ट सांगता का काय येते? करा बरं वहीमध्ये, हा बॉन्ड ब्रेक करा, त्याच्यापासून एक प्रोडक्ट तयार करा. मला एकदा उत्तर येऊ दे तुमच्याकडून. काढा, उत्तर काढा. यायले का? ट्राय करता का? ट्राय करा बरं. बर, झालं असेल तर टाईप करून सांगा तुम्ही, मी तर सांगते उत्तर काय ते. बघा, खूप फेंट झाला. हा असेल CH3CH, बरोबर. आणि हा डबल बॉन्ड O प्लस हा CHH आणि इथे परत डबल बॉन्ड O, म्हणजे हा असं तयार होतं CH3CHO प्लस HCHO, बरोबर. म्हणजे ह्याचे काय प्रोडक्ट आले? दोन्ही पण अल्डिहाइडच आले. हा झाला इथेनॉल किंवा ऍसिटाल्डिहाइड, हा झाला मिथेनॉल. कळालंय? प्रोडक्ट समजला का सर्वांना? बघा बरं, समजलं असेल तर हो म्हणा. ओके, बर. समजा अशा टाईपचं तुम्हाला अल्किन दिलेलं आहे आणि याचं ऑक्सिडेशन केलं. बघा, लक्ष असू द्या इकडं. या अल्किनचं जर तुम्ही ऑक्सिडेशन केलं तर प्रोडक्ट काय येतं बघा. बॉन्ड ब्रेक करा. पहिल्यांदा हा तुकडा हा व्यवस्थित लिहायचा. कार्बन, त्याला 2 कार्बन अटॅच आहे. कार्बन, त्याला 2 कार्बन आणि डबल बॉन्ड O प्लस. नंतर कोण आहे? एकच कार्बन, काही नाही म्हणजे हायड्रोजन तर असणारच. एक कार्बन म्हटलं की सिम्पली HCHO तयार होतो. ठीक आहे. मग आता हा कोण तयार झाला? इथं कीटोन तयार झालाय, बरोबर. म्हणजे हा असं तयार झाला CH3. हा इथं कोण असतो? CH3 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 C डबल बॉन्ड O, कळाले? CH3 C डबल बॉन्ड O CH3, यालाच म्हणतात ऍसिटोन किंवा प्रोपॅनोन. प्रोपॅनोन, कीटोन, हे प्रोडक्ट समजले का? सांगा बरं, समजले का? सर्वांना समजलंय? बर, मग आपण आता पाहिले कुठले कुठले? बाकीच्या रिएक्शन तर समजल्या. फक्त लक्ष असू द्या, अल्कलाइन KMnO4 घेतला की दोन्ही साइडला OH ग्रुप अटॅच होतात. आणि ऍसिडिक मीडियम घेतलं आणि त्या अल्किनचं ऑक्सिडेशन केलं